नमस्कार, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आपल्याकडचा एक असा प्रकार आहे म्हणजे खाद्य संस्कृतीतला जो सर्वांना अतिशय आवडतो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, चाट. आता हा चाट काउंटर आहे ना, प्रत्येक समारंभात, ओकेजनला, कुठल्या कॉन्फरन्समध्ये आम्हाला तो ठेवावाच लागतो. तुम्ही अगदी रस्त्यावर कुठे फिरायला जरी गेलात ना तरी आपण बघतो की अरे कुठे भेळपुरीवाला कोणी आहे का, कारण आपल्याला अशी भूक लागलेली असते. मग शेव बटाटा पुरी आली, मग टोकरी चाट आला, मग अजून फलाणं आलं, पापडी चाट आला. म्हणजे हे सगळे चाटचे प्रकार पाहिले की आपल्याला असं वाटतं की चला काहीतरी आपल्यासारखं खायला आपल्याला मिळालं. पण आपल्यासारखंच जसा हा चाट काउंटर इकडे पॉप्युलर आहे तसा इंटरनॅशनली पॉप्युलर डिश कुठली तुम्हाला माहिती आहे का? मी तुम्हाला एक क्लू देतो. म्हणजे पोळीसारखा प्रकार असतो, त्याच्यात थोड्या भाज्या घातलेल्या असतात, चीज ग्रेट करून टाकलेलं असतं आणि नंतर तो ओव्हनमधनं असा छान मेल्टेड चीज वाफाळलेला असा तो प्रकार आपल्या समोर येतो आणि आपल्याला असं वाटतं की वा वा वा, केव्हा एकदा मी याच्यावरती ताव मारतो. तुम्ही अगदी परफेक्ट ओळखलं असेल. याचं नाव आहे पिझ्झा. पिझ्झा हा असा प्रकार आहे की तो कम्प्लीट इंटरनॅशनली पॉप्युलर झालेला आहे. आता तो आहे इटलीचा प्रकार, पण इटली कशाने पॉप्युलर झालं तर या पिझ्झामुळे. आता पिझ्झा मी तुम्हाला का आज करून दाखवतोय? खरं तर पिझ्झाचे मी अनेक प्रकारचे व्हेरिएशन्स तुम्हाला करून दाखवलेत, पण मेन पिझ्झा बेस कसा बनवायचा हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याचबरोबर आता चिल्ड्रन्स डे जवळ येतोय, त्यामुळे तुमची पिझ्झा पार्टीची तयारी कशी करावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार होतो. आजच्या या पिझ्झामध्ये मी तुम्हाला त्यामध्ये काय काय टॉपिंग्स करता येतील हे तर सांगणारच आहे, पण हे टॉपिंग्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे तुम्हाला माहिती होतं का? तुम्हाला माहिती नसेलच, त्यामुळे मी हे असे वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिंग्स तयार ठेवलेले आहेत. या टॉपिंग्सचे उपयोग आपल्या पिझ्झामध्ये कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. 3-4 प्रकारचे टॉपिंग्स मी तुम्हाला दाखवतो, पण त्यासाठी आधी सुरुवात काय करायची हे तुम्हाला सांगणं फार महत्त्वाचं आहे. पिझ्झा बेस कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय आपण सुरुवातीला ते पाहून घेऊ. 1-250 ग्रॅम किंवा पाव किलो मैदा, नंतर 20 ते 30 ग्रॅम ईस्ट, थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप किंवा बटर, म्हणजे 10 ते 20 ग्रॅम तूप आणि चवीला मीठ. नंतर टॉपिंग्स करता सुद्धा मी साहित्य इकडेच ठेवलेलं आहे. टॉपिंग्समध्ये मी साहित्य घेतलेलं आहे वांग, नंतर सलामी, चिकनची सलामी, नंतर हे आहेत चाकवत किंवा अरुगुला लिव्स याला आम्ही म्हणतो, तसंच टोमॅटो सॉस बेस करता, मशरूम्स, ब्लॅक ऑलिव्स, ग्रीन ऑलिव्स, चीज आणि थोडंसं ओरेगानो. आता हे जे सगळं साहित्य मी इकडे तुम्हाला दाखवलं ते सगळं साहित्य इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे, कारण त्यातनंच मी टॉपिंग्स कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहे. पण सुरुवातीला त्याचा बेस, पिझ्झाचा बेस कसा बनवायचा ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. थोडक्यात म्हणजे आधी 1 पाव किलो पण मैदा या पोट्यावरती काढून घेऊ. त्याच्यामध्ये ही विहीर करूया अशी छोटी. त्यामध्ये हे ईस्ट जे आहे आपल्याला 20 ग्रॅम ईस्ट घालावं लागेल. त्यामध्ये हे ईस्ट मी पाण्यात भिजवून ठेवलं होतं थोडंसं, ते ईस्ट ह्याच्यात घालायचं आहे. आणि थोडंसं मीठ मध्ये. आणि कणिक बनवायला आपल्याला लागेल थोडंसं पाणी. या विहिरीच्या मध्यभागी आपण हे सगळं साहित्य घालायचं आणि याची कणिक मळून घ्यायची. थोडासा सॉफ्ट डो बनवायचा आहे आपल्याला. थोड्याशा प्रमाणात पाण्यामध्ये ते चांगलं भिजवून आपल्याला त्याची ही अशी कणिक मळून घ्यायची आहे. मैदा खूप ट्रिकी असू शकतो असं आम्हाला ट्रेनिंग करताना शिकवतात, कारण मैद्याची ओळख झाली म्हणजे मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स अगदी आरामात बनवता येतात. पिझ्झाचा ब्रेड त्यातलाच एक प्रकार आहे. याच्यात मध्ये नुसतं बेसिकली मी एक कणिक मळून घेतोय, त्यामुळे त्यामध्ये फारसं काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. आता आपल्याला या स्टेजला जिकडे आता बऱ्यापैकी याचं मिश्रण चांगलं झालंय, एकजीव डो तयार झालाय, तर आपल्याला हे तूप घ्यायचं थोडंसं हातावरती आणि अगदी 20 ग्राम तूप घेतलेलं आहे मी आणि या डोमध्ये ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने असा हा सॉफ्ट डो आपण बनवून घ्यायचा. तो आता आपल्याला विश्रांती द्यायला त्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचा आहे. मी आधी बनवलेला म्हणजे 10-15 मिनिटापूर्वी आधी बनवलेला हा डो माझ्याकडे इकडे तयार आहे. तो असा फुलला आहे मस्त. थोडासा त्याच्यातली ती एक्सेस हवा जी असते ती आपण काढून टाकतोय आणि आता त्याचे या टाईप एक नळकांडी करून त्याचे 3-4 आपल्याला जेवढे डो पाहिजेत तेवढ्या आकाराचे गोळे आपण करून घेऊया. याच्यातनं साधारणतः 6-8 आपल्याला पिझ्झा बेस मिळतील. ते एक पिझ्झा बेस साधारणतः 6 इंच ते 8 इंचाचा आपण ते करू शकू. आता आपण याचे
पीसेस करून घेऊया बरोबर. ओके, आपले डो आता तयार झालेत. ते सुद्धा आता गोळे करून घेऊया आपण त्याचे. आता आधीचा जो डो घेतला होता आपण तो जरा लाटून घेऊ. मी इकडे पॅन गरम करायला ठेवतो. ओव्हन जर का तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्ही ओव्हनमध्ये बेक करू शकता. ओव्हनमध्ये बेक करण्याकरता साधारणतः 180 डिग्री सेंटीग्रेडला आपल्याला तो बेक करायचा असतो फॉर 10 मिनटं. 10 मिनटाकरता आपल्याला तो बेक करायचा आहे. पण आता मी तव्यावरती तो नुसता दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी करून घेणार आहे. कारण प्रत्येकाकडे ओव्हन नाहीये हे तुमच्या पत्रांमधनं मला जाणवलं की ओव्हन नसला तर मग पंचायत होते. त्यामुळे ओव्हन ऐवजी तुम्ही काय वापरू शकता हे प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवायचं होतं. आता आपल्याकडे पिझ्झा जो मिळतो तो पिझ्झा ब्रेड जो असतो रेडीमेड मिळतो तो फार जाड असतो. तो ॲक्च्युली ब्रेड खाल्ल्यासारखाच आपल्याला वाटतं, पिझ्झा नसतो तो. त्यामुळे ॲक्च्युअल पिझ्झा जर का पाहायला गेला तर कुठेही परदेशात तुम्ही जर का बघितला तर पिझ्झा हा थोडासा थिन क्रशचाच असतो, म्हणजे थोडासा पातळच असतो. त्यामुळे असं वाटत नाही आपल्याला की आपण ब्रेड खातोय. पण ऑफकोर्स इथे जो पिझ्झा मिळतो आपल्याला बाजारात रेडीमेड बेसिस ते खूप जाड असतात. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तो पिझ्झा बेस न वापरता तुम्ही असा घरच्या घरी जर का हा बेस बनवला तर ते अधिक जास्त योग्य होईल. पिझ्झा खाल्ल्यासारखं वाटेल तुम्हाला, ब्रेड खाल्ल्यासारखं नाही. आपले हे पिझ्झा बेस असे तयार होतात. असं जरा ओढून घेतलं की ते सगळं चांगलं इव्हन त्याला बेस मिळतो. आपण त्याला आता थोडंसं डॉक करून घेऊ. डॉक करून घेणं म्हणजे त्याला थोडेसे होल्स पाडणं, म्हणजे तो फुलत नाही. तवा इकडे गरम झालेला आहे किंवा पॅन गरम झालेला आहे. मी अगदी हळू आचेवरती तो दोन्ही बाजूनी कुक करून घेतो. एकदम हळू आचेवरती तो आपण चांगला शिजून द्यायचा. आपण असा पलटून घेऊया. दुसऱ्या बाजूनी आता तूप तेल वगैरे काही घालायचं नाहीये, कारण आपण परोठा बनवत नाहीये, आपण पिझ्झा बेस बनवतोय. थोडासा दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण तो शिजवून घ्यायचा. ही सुद्धा अगदी घरगुती पद्धत आहे. बेस जर का तुम्ही ओव्हनमध्ये बेक केले तर डेफिनेटली खूप जास्त योग्य आहे. मला वाटतं दोन्ही साईडनी आता हा बेस चांगला झालेला आहे. आज मी हळूच ठेवलेली आहे, पण ह्याचा पिझ्झा कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवतो. आता ह्याच्यावरती आपण थोडंसं ऑइल किंवा थोडंसं बटर किंवा हे तूप लावून घेऊया. ते करण्याचं कारण एवढंच की जेव्हा आपण हे टोमॅटो सॉस त्यावरती लावतो तर सॉगी होऊन देत नाही. बटर लावल्यामुळे पाणी आतमध्ये किंवा ते सॉसचं पाणी त्या आतमध्ये शिरत नाही आणि मग तो सॉगी होत नाही. तेवढंच एक कारण आहे, बाकी काही नाही. सो यावेळेला तुमची पिझ्झा पार्टी मात्र दणक्यात होणार आहे एवढं नक्की. टोमॅटो सॉस अगदी नावालाच लावायचा असतो, खूप लावायचा नसतो. आता ही जी सलामी आहे, ही चिकन सलामी आपल्याला बाजारात रेडीमेड मिळते, तीच चिकन सलामी मी घेतलेली आहे. या पद्धतीने लावूया आपण. कंप्लीट चिकन सलामीचा पिझ्झा मिळतो, नाही तर पेपरोनीचा पण एक पिझ्झा मिळतो, तो सुद्धा खूप पॉप्युलर आहे. पेपरोनी मिळाली तर तुम्ही पेपरोनी वापरा. मी सलामी प्रिफर करेन. चीज, पिझ्झा चीज वापरा, नाहीतर आपलं रेग्युलर चीज वापरा. आता पुन्हा एकदा मी हे मस्तपैकी बेक करायला ठेवतो. त्याच्यावरती घालूया आपण थोडंसं ओरेगानो. चिली फ्लेक्स पाहिजे असेल तर आपण ह्याच्यावरती चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकतो. अजून थोडंसं फॅन्सी बनवायचं असेल तर त्याच्यावरती असे थोडेसे ड्रॉप्स, त्यामुळे तो कलरफुल दिसतो जरा. ग्रेट. आपण हा पिझ्झा थोड्या वेळ शिजायला ठेवूया, 8-10 मिनिटाकरता. तोपर्यंत पिझ्झा बेस चांगला शिजेल, त्याचं टॉपिंग चांगलं शिजेल आणि हा पिझ्झा खायला तयार होईल. तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन सलामी पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो मैदा, 20 ग्रॅम यीस्ट, बटर, मीठ, चिकन सलामी, चीज आणि टोमॅटो सॉस. कृती:
प्रथम पाव किलो मैद्यामध्ये पाण्यात भिजवलेलं यीस्ट, मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं आणि 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यावं. तयार पिठाची पोळी लाटून घ्यावी. पिझ्झा बेसला चिरा माराव्यात आणि पिझ्झा बेस पॅन मध्ये दोन्ही बाजूनी भाजून घ्यावा. बेसला बटर लावून घ्यावं. त्यावर टोमॅटो सॉस लावावा. त्यावर चिकन सलामीचे तुकडे आणि चीज घालावेत. वरून पुन्हा टोमॅटो सॉस घालून 8 ते 10 मिनिटं वाफवून चिकन सलामी पिझ्झा सर्व्ह करावा.